नमस्कार, जेल रंगोलीमध्ये स्वागत आहे तुमचं। हे बघा, आज काढणार आहे असामान्य किंवा गायत्री यंत्र। मी छापा घेतला आहे गायत्री यंत्र रंगोलीचा छापाने किती सुंदर आपण लक्ष्मीचे पावलंही काढणार आहे। अशा पद्धतीने बघा, आपल्याला गोल करून घ्यायचे हळूहळू व्यवस्थित। पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही। हे फेस्टिवलला किंवा शुभ कार्याला किंवा दिवाळीच्या टायमाला आपल्या घरी पूजा असते त्या दिवशी इझिली छापा ठेवून काढू शकता। फक्त आपल्याला असं ही बघा, मी जाळीची डबी घेतली, गोल फिरवून घेतली आहे आणि त्याच्या बाजूलाही आपल्याला गोल फिरवून घ्यायचं आहे। खूपच शुभ रांगोळी एकदा तरी तुम्ही नक्की काढा। गायत्री यंत्र छाप्याची रांगोळी देवाऱ्यासमोर तुम्ही काढू शकता छोटीशी, आणि वेळ नसेल तर पटकन आपण काढू शकतो अशा पद्धतीने। जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, मी गोल करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे छापा काढून घ्यायचा आहे। आणि इझिली हे बघा, मी बाजारात असा छापा भेटतो ना, हा आणला आहे छाप्याचा। आणि हे बघा यंत्र आहे ना, हे लक्ष्मीचे पावलं आपण असे टाकू शकतो। याच्यामध्ये आपल्याला रांगोळी भरून घ्यायची अशा पद्धतीने। हे बघा, बघू शकता तुम्ही, आपल्याला रांगोळी भरून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हळूहळू आपल्याला सरळ भाग बघायचा आहे आपल्याला, की हा भाग इकडे आहे ना असाच बघायचा आहे अशा पद्धतीने। पहिले हातावर घ्यायची, हे बघा, नाही तर मग गळत नाही। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला असे पावलं टाकत जायचे व्यवस्थित, त्याच आकाराची यायला पाहिजे पावलं अशा पद्धतीने। थोडे क्रॉसमध्ये गेले चालतील, पण ती डबी हालते ना, मग क्रॉस भाग येतो। म्हणून आपल्याला लक्षपूर्वक आणि व्यवस्थित आणि हळूहळू ते पावलं टाकत जायचे। खूपच सुंदर आणि शुभ रांगोळी एकदा तरी तुम्ही पूजेच्या टायमाला, दिवाळीच्या टायमाला नक्कीच काढा। अगदी कोणालाही येईल अशी छाप्याची मी रांगोळ्या भरपूर आणते। हे बघा, मी असा छापा घेतला आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि आपण त्याला काय करणार आहोत, फेविकॉलच्या बॉटलने आपण त्याला डिझाईन देणार आहोत। नाहीतर तुम्ही फुलाचीही, हे बघा अशा पद्धतीची फुलाचीही डिझाईन तुम्ही टाकू शकता। कशी, पहिले हातावर घ्यायचे, हा भाग, हा भाग, हा भाग आणि हा भाग अशा पद्धतीने। हे बघा, 1 2 3, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण अगदी 5 मिनिटात घाई असते दिवाळीच्या टायमाला, तर अशा पद्धतीनेही आपण छापे टाकून आपण रांगोळी काढू शकतो। बघू शकता तुम्ही, हे बघा अशा पद्धतीने इझिली बघा, आपण 2च किंवा 3च मिनिटात रांगोळी तयार करू शकतो। खूपच सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते। हे बघा, अशा पद्धतीने हाही छापा मी यूज केला आहे। त्याच्यामध्ये आपण फेविकॉलच्या डब्बीमध्ये रांगोळी भरून सुंदर अशी डिझाईन काढू शकतो। बघा, एका बोटाने फुलं कसे तयार करायचे तोही व्हिडिओ आणणार आहे। आणि हे सगळे सामान मी वापरून अजून भरपूर व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। घरगुती हे चम्मचने, सुपारीने रांगोळी कशी काढायची, हे बघा, मार्करने कशी रांगोळी डिझाईन तयार करायची, चम्मचने, बर्ड्सने, हे भरपूर व्हिडिओ आणणार आहे। नक्कीच ट्राय करा। आणि ही बाजारात डबी भेटते जाळीची, नक्की आणा। आणि अशा पद्धतीने मधीही आपण डॉट टाकू शकतो। बघा, फेविकॉलची बॉटल खूप यूजफुल आहे, नक्की ट्राय करा। कारण ना, रांगोळी गाळली नाही तर भरत नाही आणि व्यवस्थित आपल्याला डॉट पाडून घ्यायचे। हे बघा, रांगोळी आपल्याला गाळूनच भरायची। फेविकॉलची बॉटल स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे, रांगोळी गाळून भरायची आहे। आणि आपल्याला वरचा टोक कट करायचा आहे, विसरायचा नाही, नाही तर गळतच नाही। आपल्याला कट करायचा आहे वरचा टोक। हे बघा, अशा पद्धतीने मध्येही टाकू शकतो आपण। आणि याला काय करायचं, आपल्याला बोटाने गोल करायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा, अशी फ्लावरही काढू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने बोटानेही आपण फ्लावर काढू शकतो। असे सुंदर असे एका बोटाने अजून खूपच सुंदर मी फ्लावर शिकवतो। ही व्हिडिओ आहे, नक्की ट्राय करत जा अशा पद्धतीने।
त्याच्यामध्ये आपण डॉटही टाकू शकतो कलरचा. हे बघा कलरचाही डॉट टाकू शकतो आपण. आणि मुठीने डॉट कसा टाकायचा तोही व्हिडिओ माझा नक्कीच ट्राय करा. हे छोटे छोटे तुम्ही हे फ्लावरसुद्धा देवाऱ्यासमोर टाकू शकता सकाळी घाई असेल तर. तो बी व्हिडिओ माझा टाकलेला आहे, नक्की जाऊन पहा. अशा पद्धतीने आपल्याला फेविकॉलच्या बॉटलने गोल करून घ्यायचं आहे बघा. असं उलट्या बाजूने. आणि आपण काय करणार आहोत हे बघा, एक सुपारी ठेवून आपण फक्त गोलही करू शकतो छान दिसण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने फक्त डिझाईन करण्यासाठी हेही ठेवू शकतो आपण. सुपारीचा असाही वापर करू शकतो. जिथं 2 फुलं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला टाकत जायचं अशा पद्धतीने. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत अजून भरपूर व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने बघा आपण सुपारीने हे टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, बोटाने हे बघा अशा पद्धतीने असेही फ्लावर काढू शकतो. किती सुंदर असे फ्लावर बघा आपले तयार झाले, बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने फ्लावर एका बोटाने तुम्ही काढू शकता. घाई नाही केली तर खूपच सुंदर येतात. हे बघा अशा पद्धतीने फ्लावर्स एका बोटानेही तयार करू शकता. त्याच्यामध्ये आपण मुठीने डॉटही पाडू शकतो, बघू शकता तुम्ही. मुठीने इझिली सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायचं. तुम्ही नक्कीच ट्राय करा. अशा पद्धतीने हे बघा थोडंसं गोल करून घ्यायचं आपल्याला. बोटाने ही सुंदर सुंदर मी फुलं शिकवणार आहे. एका बोटाने 10-12 किंवा 20 फुलं मला इझिली तुम्ही शिकू शकता एका मिनिटात. अशी मी रांगोळी आणणार आहे. अशा पद्धतीने बघा गोल करून आपल्याला त्याच्यामध्येही दुसरा कलर टाकू शकतो तुम्ही. थांबा एका मिनिटाने मी टाकते कलर. अशा पद्धतीने माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगतात की अशा पद्धतीने इथंही आपण डिझाईन काढू शकतो, बघू शकता. एका बोटाने भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आणलेही आहेत आणि आणणार बी आहेत. नक्की ट्राय करा, नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की जा आणि नक्की सपोर्ट करा. कारण मी ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते, म्हणून नक्कीच सपोर्ट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगितलं कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत हे बघा अशा पद्धतीने भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे. आणि मी काय सांगते, मी तुम्हाला भरपूर सोप्या पद्धतीने शिकवायचे व्हिडिओ आणणार आहे. एका मिनिटात रांगोळी कशी तयार करायची छाप्याने किंवा पुठ्याने आपलं राहिलं आहे हाही व्हिडिओ येणार आहे. आणि गोल चम्मचने फुलं नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि जे रंगोली चॅनलला सपोर्ट करा. आणि माझा व्हिडिओ आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.